श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी स्वामीच्या कपाळावरील मोरपंखला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता प्रवचन देणार आहे ते जाणून घ्या. श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्त हो. श्री स्वामी समर्थ महाराजाच्या पवित्र चरणी माझा साष्टांग नमस्कार. जगातील प्रत्येक भक्ताला स्वामीच्या कृपेचा स्पर्श लाभो. प्रत्येक घरात सुख, शांती, समाधान आणि आनंद नांदो ही स्वामी चरणी मनापासून प्रार्थना. भक्त हो, आज हा संदेश केवळ ऐकण्यासाठी नाही तर मनात उतरण्यासाठी आहे. त्यामुळे ही नम्र विनंती आहे की हा संदेश शेवटी नक्की ऐका. कारण देव कधी, कुठे आणि कोणत्या मार्गाने आपल्याला भेटेल हे कुणीही सांगू शकत नाही. मंदिरातील घंटा नादातून कधी, एखाद्या संताच्या वाचनातून कधी, एखाद्याच्या लहान मुलाच्या निरागस शब्दातून तर कधी अशाच एखाद्या साध्या वाटणाऱ्या संदेशातूनही परमेश्वर आपल्याशी संवाद साधत असतो. आज स्वामी समर्थ महाराज हे या संदेशाच्या माध्यमातून तुमच्या आयुष्यात आले आहेत. म्हणून हा संदेश केवळ शब्द म्हणून ऐकू नका, तर स्वामीचा आशीर्वाद समजून श्रद्धेने स्वीकारा. कदाचित आजचा हा क्षण तुमच्या जीवनातील नवी दिशा देणारा ठरेल. कदाचित आजपासून तुमच्या दुःखाचा शेवट आणि आनंदाची सुरुवात होईल. म्हणून मन शांत ठेवा, स्वामीचे नामस्मरण करा आणि या दिव्य विचारामध्ये स्वतःला पूर्णपणे समर्पित करा. भक्त हो, प्रत्येक माणूस आयुष्यभर सुखाच्या शोधात धावत असतो. पैसा मिळवतो, मान सन्मान मिळवतो, मोठे घर बांधतो, गाडी घेतो, अनेक नाते जोडतो, पण तरीही मनाला समाधान मिळत नाही. कारण सुख वस्तूमध्ये नसते, ते आपल्या विचारामध्ये असते. आनंद परिस्थितीत नसते, तो आपल्या मनाच्या अवस्थेत असतो. आणि मन शांत कधी होते, जेव्हा आपण स्वतःला लोकांच्या मतापासून मुक्त करतो. आज अनेक लोक स्वतःसाठी जगतच नाहीत, ते फक्त दुसऱ्यांना खुश करण्यासाठी जगतात. कोण काय म्हणेल, कोणाला काय वाटेल, लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, समाज काय बोलेल, या भीतीमध्ये संपूर्ण आयुष्य निघून जाते. पण शेवटी लक्षात येतं की ज्याच्यासाठी आपण स्वतःला बदलत राहिलो त्यांनीच आपल्या त्यागाची किंमत नव्हती. स्वामी समर्थ सांगतात, लोकांच्या शब्दापेक्षा स्वतःच्या अंतःकरणाचा आवाज मोठा असतो. जर तुमचे मन स्वच्छ असेल, तुमचे कर्म प्रामाणिक असेल आणि तुमचा हेतू चांगला असेल, तर लोकांनी काही बोलले तरी त्याचा परिणाम तुमच्या मनावर होऊ देऊ नका. कारण लोकांचे काम बोलणे आहे. आज ते तुमच्यावर टीका करतील, उद्या दुसऱ्यावर करतील, पण जो प्रत्येक टीकेला उत्तर देत बसतो तो स्वतःचे आयुष्य जगायलाच विसरतो. म्हणून स्वामी म्हणतात, लोकांना बदलण्याचा प्रयत्न करू नका, स्वतःचे मन मजबूत करा. कारण मजबूत मन असलेला माणूस कोणत्याही वादळात ताठ उभा राहतो. भक्त हो, आयुष्यात एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, प्रत्येक नाते कायमचे नसते. काही नाती जन्मभर साथ देतात, तर काही नाती केवळ काही काळासाठी आपल्या आयुष्यात येतात. काही लोक आपल्याला प्रेम देतात, तर काही लोक अनुभव देतात. काही लोक आपल्याला आनंद देतात, तर काही लोक आपल्या जीवनाचा सर्वात मोठा धडा शिकवून जातात. त्यामुळे एखादे नाते तुटले म्हणून स्वतःला दोष देऊ नका. एखाद्या व्यक्तीने साथ सोडली म्हणून आयुष्य संपले असे समजू नका. ज्याला तुमची किंमत नाही त्याच्यासाठी स्वतःचे अश्रू वाया घालवू नका. कारण तुमची खरी किंमत फक्त स्वामी समर्थ म्हणतात, तुम्ही किती संघर्ष केला, किती वेदना सहन केल्या, किती वेळा एकटे पडूनही पुन्हा उभे राहिलात, हे सर्व स्वामी पाहत असतात. स्वामी समर्थ सांगतात, एकटे राहायला शिका. कारण एकांत हा शाप नाही, तो आत्म्याचा समाधान आहे. जेव्हा माणूस एकटा राहतो तेव्हा तो स्वतःला ओळखू लागतो. त्याला स्वतःच्या ताकदीची जाणीव होते. त्याला समजते की खरा आधार बाहेर नसून स्वतःच्या मनात आणि ईश्वराच्या कृपेमध्ये आहे. जो माणूस एकटा चालायला शिकतो त्याला कोणाची भीक मागावी लागत नाही. त्याचा आत्मविश्वास वाढतो, त्याचे मन अधिक शांत होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याची श्रद्धा अधिक दृढ होते. आज अनेक लोक नाट्यामध्ये इतके गुंतून जातात की स्वतःचे अस्तित्व विसरतात. दुसऱ्याच्या आनंदासाठी जगताना
स्वतःचा आनंदाचा त्याग करतात. दुसऱ्याच्या अपेक्षा पूर्ण करताना स्वतःची स्वप्न मारून टाकतात. पण जेव्हा तेच लोक साथ सोडून जातात तेव्हा माणूस पूर्णपणे तुटून जातो. म्हणून स्वामी सांगतात, प्रेम करा पण स्वतःला हरवू नका. नाती जपा पण त्याच्यामध्ये स्वतःचे आयुष्य कैद करू नका. कारण प्रत्येक नाते बदलू शकते पण स्वामींचे नाते अधिकच बदलत नाही. भक्त हो, आपल्या मनाला जे योग्य वाटते ते सत्य वाटते आणि जे आपल्या आत्म्याला शांती देते त्याच मार्गावर चालण्याचे धाडस ठेवा. प्रत्येक वेळी जग तुमच्या बाजूने उभे राहीलच असे नाही. अनेक वेळा तुम्हाला एकट्याने निर्णय घ्यावे लागतील. अनेक वेळा तुमच्यावर टीका होईल. तुमच्या चांगल्या कामातही चुका शोधल्या जातील. पण जर तुमचे मन स्वच्छ असेल तर घाबरण्याचे कारण नाही. सत्याचा मार्ग कठीण असतो पण शेवटी विजय सत्याचा होतो. लोकांच्या बोलण्यामुळे स्वतःला कमी समजू नका. कारण लोक तुमची परिस्थिती पाहतात पण तुमचा संघर्ष पाहत नाही. ते तुमचे हसू पाहतात पण तुमच्या डोळ्यातील अश्रू पाहत नाही. ते तुमचे यश पाहतात पण त्या यशामागे जागून काढलेल्या रात्री पाहत नाहीत. म्हणून स्वतःची तुलना कुणाशीही करू नका. प्रत्येकाचे आयुष्य वेगळे आहेत. प्रत्येकाची परीक्षा वेगळी आहे आणि प्रत्येकाच्या यशाची वेळही वेगळी आहे. स्वामी समर्थ प्रत्येक भक्तासाठी योग्य वेळ ठरवून ठेवतात. त्यामुळे संयम ठेवा, श्रद्धा ठेवा आणि सतत पुढे चालत राहा. आज जर तुम्ही दोघे असाल, एकटे असाल, लोकांच्या शब्दाने जखमी झाले असाल किंवा आयुष्याचा अर्थ हरवला आहे असा वाटत असेल तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे. स्वामी समर्थ प्रेमाने सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा संपूर्ण जग तुमच्या विरोधात उभे राहील तेव्हा स्वामी तुमच्या पाठीशी उभे असतील. म्हणून कोणत्याही परिस्थितीत विश्वास सोडू नका. कारण अंधार कितीही दाट असला तरी सूर्योदय थांबत नाही. दुःख किती मोठे असले तरी आनंदाचा क्षण नक्की येतो आणि परीक्षा कितीही कठीण असली तरी स्वामीच्या कृपेने त्यातून मार्ग नक्की मिळतो. म्हणून भक्त हो, आजपासून एक निर्णय घ्या. लोकांच्या विचारामध्ये आयुष्य घालवायचे नाही. दुसऱ्याच्या शब्दांनी स्वतःचे मन दुखवून घ्यायचे नाही. असे योग आहेत तेच करायचे. स्वतःवर प्रेम करायचे, स्वामीवर अखंड श्रद्धा ठेवायची आणि प्रत्येक दिवस आनंदाने, समाधानाने आणि कृतज्ञतेने जगायचं. कारण जीवन हे ईश्वराने दिलेलं अमूल्य वरदान आहे. ते रडण्यात, तक्रारी करण्यात आणि लोकांच्या मताच्या कैदेत घालवण्यासाठी नाही, तर स्वामीच्या नामस्मरणात, सत्कर्मात आणि आनंदात जगण्यासाठी आहे. भक्त हो, आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती असेल तर ती म्हणजे स्वतःच्या आनंदाची चावी दुसऱ्याच्या हातात देणे. आपण आनंदी राहायचे की दुःखी राहायचे हे जर लोकांच्या वागण्यावर अवलंबून असेल तर आपण आयुष्यभर स्थिर राहू. कारण लोकांचे मन, त्याचे विचार आणि त्याची वागणूक सतत बदलत असते. आज जो तुमचे कौतुक करतो तो उद्या तुमच्यावर टीका करू शकतो. आज जो तुमच्या जवळ आहे तो उद्या तुमच्यापासून दूर जाऊ शकतो. म्हणूनच स्वामी समर्थ सांगतात, स्वतःचा आधार स्वतःच बना आणि माझ्यावर विश्वास ठेवा. जो स्वतःवर विश्वास ठेवतो आणि स्वामीच्या कृपेवर अवलंबून राहतो त्याला जगातील कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही. आपण अनेकदा पाहतो की एखाद्या कठोर शब्द, एखादी टीका किंवा एखाद्याचे दुर्लक्ष आपल्या मनाला इतके लागते की आपण दिवसेंदिवस त्याच विचारात राहतो. मनात पुन्हा पुन्हा तेच प्रसंग आठवत राहतात. त्यांनी असे का बोलले? त्यांनी माझ्याशी असे का वागले? मी एवढे चांगलं केलं तरी मला समजून का घेतलं नाही? अशा प्रश्नांनी मन भरून जाते. पण भक्त हो, स्वामी समर्थ विचारतात, तू दुसऱ्याच्या शब्दामध्ये अडकून स्वतःचे आयुष्य का वाया घालवतोस? ज्या गोष्टी तुमच्या हातात नाही त्याचा विचार करून स्वतःला शिक्षा देण्यात काहीच अर्थ नाही. जे निघून गेले ते निघून गेले. जे बदलता येत नाही ते स्वीकारा पण स्वतःचे मन तुटू देऊ नका. स्वामी समर्थ नेहमी शिकवतात की मन जितके शांत तितका देव अधिक काळ असतो. सतत राग, मत्सर, अपेक्षा आणि लोकांविषयीचा विचार मनात ठेवला तर देवाचे नावही मनापासून घेता येत नाही. म्हणून मनातील नकारात्मक विचार हळूहळू सोडायला शिका. प्रत्येक सकाळी स्वतःला
सांगा, आज मी कोणाच्याही बोलण्याने दुःखी होणार नाही. माझा दिवस स्वामीच्या नावाने सुरू होईल आणि स्वामीच्या कृपेवरच संपेल. हा छोटासा संकल्प तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. भक्त हो, एकटेपणाची भीती अनेकांना वाटते, पण लक्षात ठेवा, जगातील प्रत्येक महान व्यक्ती आयुष्यात काही काळ एकांतात अनुभवला आहे. त्या एकांताने त्यांना कमकुवत केलं नाही तर अधिक मजबूत केले. एकांतामध्येच माणूस स्वतःची संवाद साधतो, स्वतःच्या चुका मान्य करतो, स्वतःच्या सामर्थ्याची ओळख करून घेतो. म्हणून जर आज तुम्ही एकटे असाल तर स्वतःला दुर्दैवी समजू नका. कदाचित स्वामी तुम्हाला गर्दीपासून दूर ठेवून तुमचे भविष्य अधिक सुंदर घडवत असतील. कारण प्रत्येक गोष्टीमागे त्याची एक योजना असते आणि ती योजना आपल्या बुद्धीला लगेच समजत नाही. काही लोक तुमच्या आयुष्यात येतील, गोड बोलतील, आश्वासने देतील आणि योग्य वेळ आली की निघून जातील. त्याच्याबद्दल मनात दुःख ठेवू नका, कारण त्यांनी तुम्हाला एक मौल्यवान धडा दिला आहे. खरा आधार फक्त परमेश्वराचा असतो. माणूस बदलतात, परिस्थिती बदलते, नाती बदलतात, पण स्वामी समर्थाचे प्रेम आणि कृपा कधीच बदलत नाही. म्हणून मनुष्यावर प्रेम करा, पण परमेश्वरावर विश्वास ठेवा. कारण माणूस हात सोडू शकतो, पण स्वामी भक्ताचा हात कधी सोडत नाहीत. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.